गणेश, तू कधी आलास? माते, जेव्हा तू तुझ्या विचारात होतीस तेव्हा. माते, तू लक्ष्मी देवींना सांगितलेस ना की तू तुझे मौन सोडलेस, हो ना? हो. मग आता कशाची तुला चिंता आहे? कुणास ठाऊक, पण नवरात्रोत्सवानिमित्त सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे. आणि मला असं वाटतं की माझी कोणीतरी आठवण काढत आहे. माते, मला तुला एक सांगायचे आहे. काय? माते, तू श्री खंडेरायांची पत्नी आहेस. ह्या जेजुरीची तू साम्राज्ञी आहेस. मग त्याचा आणि या क्षणाचा काय संबंध आहे? माते, तू ह्या जेजुरीच्या प्रजेची काळजी घेतेस, साऱ्यांना तुझा आधार वाटतो. आपल्या मनातील ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून सारे भक्त तुला आराध्य मानून तुझी पूजा करत असणार. हे काय बोलतोयस तू गणेश? मी केवळ यांची पत्नी आहे आणि माझे जे दायित्व आहे ते केवळ मी पार पाडण्याचा प्रयत्न करते आहे, इतकंच. हो, आणि साऱ्या भक्तांच्या मनात देखील हेच आहे. आणि म्हणून या उत्सवाच्या निमित्ताने शक्ती रूपाची जशी सगळे प्रार्थना करत आहेत तसेच भक्तजन तुझे नामस्मरण देखील करत आहेत. तुझा कृपा आशीर्वाद त्यांना मिळावा हीच त्यांची इच्छा असणार. हो, तू म्हणतोस तसं असेलही, पण ही गोष्ट साधी नाही. हे खूप मोठे दायित्व आहे. आहेच माते, आणि आजवर तू ते पार पाडला आहेस. म्हणून तू भक्तांची आराध्य झाली आहेस. मी केवळ यांची पत्नी म्हणून आणि या जेजुरीची साम्राज्ञी म्हणून माझे कार्य पार पाडते आहे. आणि हे कार्य पार पाडण्यासाठी मला बळ मिळो हीच प्रार्थना त्या शक्ती रूपाला या नवरात्रोत्सवानिमित्त करेन मी गणेश. माधवा, आदि मायेचा उत्सव आहे. सर्वत्र मंगल लहरी आहेत, आनंद आहे. हो, आणि अशा या मंगल प्रसंगी श्री मायसा देवींनी लक्ष्मी देवींचा सन्मान केला, त्यामुळे सर्वत्रच शुभ वाटत आहे. होय, मुळात म्हाळसेने माझ्याशी जे मौन धारण केले होते ते सोडले हे उत्तम झाले. महाराज गजानन गणपती तवा ही अंबाबाई आज म्हटले घटस्थापनी बसलेली आहे. बरोबर आहे. ह्या अंबाबाईला पण ह्या गोंधळासाठी आमंत्रण करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. ह्या अंबाबाई भक्ताच्या गोंधळासाठी येते कशी येत आहे? माझ्या गोंधळाला लवकरी ग आज यावे आंबेन माझ्या गोंधळाला लवकरी ग आज यावे आंबे माझ्या गोंधळाला लवकरी ग आज यावे आंबेन माझ्या गोंधळाला लवकरी ग आज यावे आंबे
गोंधळाला आली. गोंधळाला आलेली आहे. पण विजयादशमीला हा? मल्हार मार्तंडेव शिलांगण खेळण्यासाठी या रमण्यामध्ये जातो कसा? कसा जात आहे म्हणले? आला खेळाया खंडेराया रमण्यामध्ये शिलांगण. आला खेळाया खंडेराया रमण्यामध्ये शिलांगण. आला खेळाया खंडेराया रमण्यामध्ये शिलांगण. कडे पठारची पालखी आली उतरून डोंगर घाट. आली उतरून डोंगर घाट. आली उतरून डोंगर घाट. प्रकाश दिवसाचा भक्त घाती मुखी सदानंदाचा ये गोड. हर हर महादेव चिंतामणी मोर्या आनंदीचा उधे उधे. भैरवनाथाचे चांग भले बोल अहंकरा. सदानंदाचा येळकोट. येळकोट येळकोट जय मल्हार. कडेपठार महाराज की जय. अगडधुम नगारा सोन्याची जेजोरी. देव आले जेजुरा. निळा घोडा पावमे तोडा. कमरी करगोटा बेंबी हिरा. मस्तकी तुरा अंगावरती शाल सदाही लाल. आरती करी म्हाळसा सुंदरी. देव ओवाळी नाना परी. खोबऱ्याचा तुकडा भंडाऱ्याचा भडका. बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. अडकल के भडकल भडकल के भंडारा. बोल बोल हजारी वाघ्या मुरुळी. खंडेराव भगत येळकोट येळकोट जय मल्हार. कडेपठार महाराज. म्हटलं ना, तुझ्या मनात काय आहे हे मला कळत नाही असं नाही. म्हाळसा, वाद निर्माण होतील असे विषय आपण शक्यतो काढायला नको. मलाही तसंच वाटतं देवी. आपण हा विषयच नको काढायला. आपण निघालेलंच बरं. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे आणि ते वातावरण मला कलुषित करायचं नाही.